गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। गोदा काठावरील अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं। सामानाचं मोठं नुकसान झालं। गोदा काठावरील मंदिरांनाही पाण्याचा वेढा बसला। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णीनं। आपण रामकुंड परिसरातील रस्त्यावर आहोत। या काठावर नदीच्या काठावर असणारी जी छोटी छोटी प्रसादाची फुलांची दुकानं होती त्या टपऱ्या हलवण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय की रस्त्याच्या एका बाजूला धोकादायक परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सुरक्षित ठिकाणी ह्या छोट्या छोट्या टपऱ्या हलवण्यात आलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूचं दृश्य बघितलं तर जी गोदा काठावरची हॉटेल्स होती त्या हॉटेल्समध्ये देखील पाणी जात आहे। समोरच्या बाजूचा जो रस्ता आहे हा वाहनतळाकडे जाणारा रस्ता आहे। हा रस्ता पूर्णपणे बंद आहे। त्याच्याच बाजूला साईबाबा यांचं मंदिर आहे आणि या साईबाबाच्या मंदिरात देखील पाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे रोजचा इथे प्रसादाचा कार्यक्रम हा होत असतो तोला देखील आता विलंब होत आहे। जर पावसाचा जोर वाढला तर या ठिकाणी जिथे आपण आता उभा आहोत जिथे गुडघाभर पाणी आहे ते पाणी देखील आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।